बाला का ऐक ना लावू ना पुढची पकडू नाही दाखव पुढची मॅच ऐक देख रा आणि तुमची सृष्टी आहे की सृष्टीची वीर तानाजी दापोडे या संघाचा 12वा खेळाडू कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा आहे प्लीज. वीर तानाजी दापोडे या संघाचा 12वा खेळाडू. निधी एंटरप्राइजेस पुढची मॅच एसपीएल ची ऐका जरा. निधी एंटरप्राइजेस आणि राजेश डॉक्टरची कार्तिक 11 कुणाल पुढची मॅच कार्तिक 11 आणि निधी एंटरप्राइजेस हा का हे झाल्यावर रेडी राहायचं आहे. धन्यवाद. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू कॉम बॉक्स मध्ये आलेले तर त्यांचं हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर पंचांचा इशारा येतोय हा सामना सुरू होण्याचा. तर पहिलं षटक घेऊन येत आहे तोच म्हणजेच गोलंदाज योगेश. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच राजू आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे ते म्हणजेच कुंदन पाटील साहेब. तर कुंदन पाटीलला पहिला चेंडूला पंच केलेला आहे मात्र आयुष्यमान भाऊचा पहिल्याच चेंडूमध्ये एक आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळतोय जीवनदान मिळतोय राजू यांना. एक धाव इथं मात्र पूर्ण करतायत. एक धावाने स्ट्राईक मात्र रोटेट करतायत आणि स्ट्राईक मिळते कुंदन पाटील साहेब यांना. तर कुंदन पाटील यांना सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही षटकाराचे हॅट्रिक मारता चौकाराचे हॅट्रिक मारता तर उमेश चोरगे रुद्रांश एंटरप्राइजेसचे मालक यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सफल क्रॉस बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू येतोय क्षेत्र विकेट किपरच्या हातामध्ये समाविष्ट होतोय. एक धाव मात्र इथं पूर्ण करताना दिसतोय. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 2 धावा इथं अर्जित झालेल्या आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लावलेले आहेत. उमेश चोरगे यांनी रुद्रांश एंटरप्राइजेसचे मालक कुंदनजी पाटील साहेब यांना सुवर्ण संधी आहे. आता मला चेंडूला लाभ करतोय. चेंडू जातोय या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एरिया क्लिअर दे आणि इशारा येतोय पंचांचा 4 धावांचा येतोय चौकार. या 4 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 6 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज योगेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी राजू याला. शॉर्ट चेंडू पूल करायचा होता. स्ट्राईप आउट केला होता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. चौकार खाल्यानंतर वापसी केलेली आहे गोलंदाजाने. काय चेंडू टाकला होता. जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजासाठी गोलंदाज. आता मात्र सॉंग केलेला आहे आणि या क्षेत्ररक्षकच्या प्रवीणच्या हातात चेंडू जातोय आणि पहिला हादरा बसतोय वीर तानाजी दापोडे या संघाला. राजीच्या रूपात तिने यांनी झेल घेतलेला आहे. पहिला हादरा बसलेला राजू पाटील खेळाडूच्या कक्षामध्ये जाताना दिसतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच नितीन येतोय. खरोखर जबरदस्त कॅमेरामॅन चांगलीच वर्किंग करताना सागर कॅमेरामॅन सागर चांगले दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना दिसत आहेत. पुन्हा सज्ज होत आहे गोलंदाज योगेश. आता मात्र खुटून काढलाय चेंडूला विक्स मध्ये पाठवतोय. एक धाव इथं पूर्ण करतात. आखो में इशारा हो गया मात्र कुंदन पाटील हा धावाच्या स्वरूपात बाद झाले. तर अजून एक हादरा बसतोय वीर तानाजी दापोडे या संघाला.
पुलटो चेंडू सॉंग करतोय, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय विषेप मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, मात्र फेकी चुकीचे आहे. सदा मात्र चांगली कामगिरी डायरेक्ट हिट केलेली आहे. पंचांचा बोट आकाशात डायरेक्ट हिट इथं केलेला आहे सदा यांनी. अजून एक हादरा बसतोय वीर तानाजी दापड या संघाला. नितीन यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय चिंतामन. बघूया वीर तानाजी दापोडे या संघाची चिंता जास्त झालेली, चिंता मुक्त करतोय की नाही ते पाहायचं आहे. हा फलंदाज चिंतामन कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. कारण 7 धावांवर तब्बल 3 गडी बाद झाले, तर राजीव बाद झाला, त्यानंतर कुंदन पाटीलला बाद झाले, त्यानंतर ज्युनियर नितीन सुद्धा बाद झालेले आहेत. थर्ड अंपायर अवेलेबल आहे. तिसऱ्या पंचांची सोय झालेली आहे, अवेलेबल झालेला आहे. पंच यांना एक सूचना आहे, थर्ड अंपायर अवेलेबल आहे. पुन्हा एकदा खुळवट टप्प्याचा चेंडू, चेंडूला भिरकून दिलाय, स्ट्रेट ड्राईव्ह करतोय, डीप मधून क्षेत्ररक्षण येत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, मात्र फेकी चुकीची आहे. मात्र एक धाव इथं पूर्ण करताना दिसतात. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 9 धावा इथं झाल्यात. आता मात्र लाफ केलेला आहे चेंडूला, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये, काय झेल घेतलेला. अजून एक हादरा बसतोय वीर तानाजी दापडे या संघाला. नितीन सुद्धा बाद झालेले, त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच ज्ञानदेव. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय चिंतामन आणि ज्ञानदेव आपल्या संघाची. चांगला चेंडू, चेंडूला फक्त दिशा दिलेली, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये, एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतो देवेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे ज्ञानदेव, 2 धावा आपल्या अकाउंट मध्ये जमा केलेल्या आहेत ज्ञानदेव या फलंदाजाने. बघूया चांगली फटकेबाजी करून चांगली धावसंख्या आहे इथं उभी करतोय का नाही ते पाहायचं आहे. चांगला चेंडू, चेंडूला कव्हरच्या क्षेत्राला चांगलं क्षेत्ररक्षण आहे, सदानंद तिथं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, मात्र एक धाव इथं पूर्ण करताना दिसतात दोन्ही फलंदाज. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ते म्हणजेच
12 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा एकदा देवेश आता तो जोरात मारण्याचा प्रयत्न होता. आता वाईटचा इशारा येतो पंचांकडून. दोन्ही हात समांतर करते, धाव मिळते अवंतर. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 4 बाद 13 धावा इथं झालेल्या आहेत वीर तानाजी दापडे या संघाची. एक सूचना असेल, प्लीज आवाज जरा कमी करा प्लीज. लाईव्ह मध्ये आवाज जातोय गाववाले. आता मात्र चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. काय गोलंदाजी केलेली आहे देवेशाने. योगेश यांचं पावलावर पाऊल ठेवून काय गोलंदाजी केलेली आहे देवेश यांनी. फक्त आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. कारण पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 7 धावा दिल्या, त्यानंतर 6 धावा दिल्या, म्हणजे 13 धावा इथं झालेल्या आहेत वीर तानाजी दापोडे या संघाचे. वीर तानाजी दापोडे हा एक भक्कम संघ आहे, कुठेतरी खोलवर झालेला आहे. आणि फलंदाज बाद झाले तर राजू बाद झाला, त्यानंतर कुंदन पाटील साहेब बाद झाले, त्यानंतर नितीन ज्युनियर आणि सिनियर नितीन बाद झालेले आहेत. असे 4 गडी इथं बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना काय क्षेत्ररक्षण करतायत, खरोखर जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रदर्शन करताना कालवर गावचे सदानंद पॉइंटच्या रिझन मध्ये ते तैनात आहेत. नितीन फुलटॉस चेंडू सॉंग करतोय, मात्र फसलेला आहे, मात्र चेंडू काय दिसत नाही क्षेत्ररक्षणाला. एका टप्प्याने चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. नितीन हे यांच्या पहिल्या चेंडूवर वार करणे सुरू केलेलं आहे ज्ञानदेव यांनी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17 धावा तर झालेल्या आहेत. विकेट किपर मात्र काळ मंत्र देताना दिसतोय नितीन याला. बघूया कशा प्रकारचा हा काळ मंत्र असेल ते पाहायचं आहे. किशोर हा विकेट किपर आहे. किशोर यांनी सांगितले का शोर जो आहे फलंदाजीचा तो बंद केला पाहिजे. हाच कुठला तरी काळ मंत्र दिलेला आहे गोलंदाज नितीन याला. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. आता मात्र कडा लागते आणि चांगलाच झेल प्रदान करताना एसटी रक्षक किशोर यांनी मात्र शांत केलेला आहे. ज्ञानदेव याला काय दमशत सोडलेले आहे, काय चेंडू हतरला होता. अजून एक हादरा बसतोय वीर तानाजी दापोडे या संघाला. खरोखरच काय गोलंदाजी केलेली आहे, जबरदस्त असं गोलंदाजी करून राजीव पाटील याला फक्त 5 धावांवर बाद केला. त्यानंतर कुंदन पाटील हा फलंदाज 1 धावांवर बाद झाला. त्यानंतर नितीन ज्युनियर 1 धावांवर बाद झाला. त्यानंतर नितीन ज्युनियर 0वर बाद झाला. त्यानंतर ज्ञानदेव हा 7 धावांवर बाद झालेले आहेत. काय माहिती देताना गुणलेखक गिरीश माझ्यासोबत आहेत. न्यू बॅटर येतोय, नवीन फलंदाज येतोय श्याम. श्याम बघूया कशा पद्धतीने चिंतामण याला साथ देते ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज डॉक्टर नितीन. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र कार्पेटच्या रिझन मध्ये जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव इथं मात्र पूर्ण करताना दिसतं. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा इथं झालेल्या आहेत. काय रोखण्याचं काम इथं फलंदाजाला केलेलं आहे गोलंदाजाने.
चांगली गोलंदाजी इथं करताना दिसत आहेत गोलंदाज योगेश, देवेश आणि नितीन सुद्धा चांगली कामगिरी करतायत. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम श्याम यांनी केलंय. हाताने सोडलेल्या चेंडूला लाभ करतोय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. 2 षटकच्या दरांमधून चेंडू फरार होतो 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एक चौकार गेला होता. त्यानंतर तिसऱ्या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत 2 चौकार इथं गेलेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय डॉक्टर नितीन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मला चांगला चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, स्वंग करण्याच्या नंतर पूर्णपणे बीट झालेला आहे आणि स्वतःवर नाराजगी व्यक्त करताना दिसतोय फलंदाज चिंतामण. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी हायवे इन कडून डॉक्टर नितीन. खोलवट टप्प्याचा चेंडू आता जोरात मारण्याचा प्रयत्न अपील केलाय, प्रश्न विचारलेला आहे मात्र पंच कुठल्या प्रकारचा उत्तर देत नाही. मात्र इशारा येतोय इथं षटक क्रमांक 3 संपण्याचा. तर पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 7 धावा दिल्या होत्या योगेश आणि देवेश यांनी 6 धावा दिल्या. त्यानंतर डॉक्टर नितीन गोलंदाज यांनी 9 धावा दिलेल्या आहेत. तर 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. 3 षटकांचा विचार केला तर आपण 22 धावा इथं दिलेले आहेत. गोलंदाज योगेश, देवेश, डॉक्टर नितीन यांनी मात्र शेवटचे षटक टाकण्यासाठी सज्ज होते. गोलंदाज प्रवीण बघूया कशा पद्धतीने स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी आलेला आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. कारण 6 चेंडू शेष आहेत आणि किती धावा जमवत आहेत वीर तानाजी दापोडे या संघाचे फलंदाज श्याम आणि ज्ञानदेव. आतापर्यंत धावसंख्यावर नजर टाकली तर धावसंख्या इथं झाले त्या म्हणजे 22 धावा झालेल्या आहेत. प्रवीण याचा पहिला चेंडू या षटकातील समोर असणारे फलंदाज श्याम. शॉर्ट चेंडू, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय डीप कव्हर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. एक धाव मात्र इथं पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम श्याम करतोय. स्ट्राईक मिळते चिंतामण या फलंदाजाला. एक धावाने संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 23 धावा इथं झालेल्या आहेत. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज चिंतामण. चांगला चेंडू होता, अपील केला आहे, कुठल्या प्रकारचा उत्तर देत नाहीत पंच. डॉट चेंडू इथं निघताना दिसतोय. प्रवीणसाठी सुवर्ण संधी आहे. जर विकेटची हॅट्रिक घेतली तर नवनाथ भोईटे यांच्याकडून तब्बल 3000चं पारितोषिक देण्यात येणार आहे. आता एवढा चांगला चेंडू, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय कार्पेटच्या रिझन मध्ये, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक से ज्यादा कुछ नाही है. एक धाव मात्र इथं मिळते.
एक धावाने समाधान मानावं लागेल चिंतामणी या फलंदाजाला. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 5 बाद 24 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज प्रवीण पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू होता, जोरात वाहण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, नीट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतायत, खरोखर जबरदस्त किशोर या एसटी रक्षक चांगली कामगिरी करताना, कान मंत्र देताना दिसतोय. आता चेंडूला पंच करतोय आणि सक्सेसफुल होताना दिसतोय, चेंडूच जातोय दरामधून, फरार होतोय 4 धावांसाठी. या 4 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 28 धावा झालेल्या आहेत. खूपच बाहेरचा चेंडू हाताळला होता गोलंदाज प्रवीण यांनी. श्याम यांनी पाहिलं आणि पंच केला आणि जबरदस्त हा फटका पाहायला मिळाला श्यामच्या बॅटीतून. 4 धावा येतात, 4 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 28 धावा इथे झालेल्या आहेत. आता मात्र कडाला ते चुंबन घेतली जाते आणि अजून एक हादरा बसतो वीर तानाजी दापोडे या संघाला. आणि षटक सुद्धा संपलेले आहेत. 4 षटकाचा मोबदल्यात आपण विचार केला तर राजू हा 5 धावसंख्येवर बाद झाला, त्यानंतर कुंदन पटेल साहेब हा 1 धावांवर बाद झाला, ज्युनियर नितीन 1 धावांवर बाद झाला, त्यानंतर सिनियर नितीन हा 0वर बाद झालेला आहे आणि अॅडव बाद झाला होता 7 धावांवर. 28 धावा इथं झाले, तर 29 धावांचं आव्हान असणारे कालिका माता कालवार या संघासमोर. निधी इंटरप्राइजेसचे कर्णधार आणि कार्तिक 11 या संघाचे कर्णधार. SSPL ची मॅच असणार आहे. चला, निधी इंटरप्राइजेस आणि कार्तिक 11 या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. वीर तानाजी दापोडे या संघाच्या 28 धावा इथं झाले, त्या 29 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे कालिका माता कालवार या संघासमोर. चला, निधी 11 निधी इंटरप्राइजेस निधी इंटरप्राइजेसचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय प्लीज.
चला तर साईनाथ पाटील यांना मी विनंती करते तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. कार्तिका 11 आणि निधी एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. तर नाणेफेकीचा कॉल कार्तिक 11 या संघाचा कर्णधार कॉलिंग करणार आहे. छापा असा कॉल आहे आणि काटा पडलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे पुन्हा एकदा व्यासपीठाची शुभा वाढवायचा आहे. फक्त निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय केलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहे. तर जाऊया मित्रांनो या सामन्याकडे. जो सामना पाहताय तो म्हणजेच वीर तानाजी दापडे आणि कालिका माता कालवर या दरम्यान हा सामना रंगलेला आहे. मित्रांनो एक पाळीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. वीर तानाजी दापडे या संघाने 28 धावा इथं केले आहेत आणि 29 धावांचा आव्हान इथं ठेवलेला आहे. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच सदानंद आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच राकेश. तर पहिले षटक करण्यासाठी तयार झालेले आहेत ते म्हणजेच हेमंत येतोय. बघूया हेमंत कशा पद्धतीने पॉवर प्लेच्या या षटकामध्ये किती धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत. चांगल्याचा चेंडू गल्लीमध्ये येतोय. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सनातन करतोय. अकाउंट ओपन करतोय 1 धावणे आणि संघाची धावसंख्या सुद्धा झालेली आहे ती म्हणजेच 1. पण सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी हेमंत. समोर असणारे फलंदाज राकेश. बघूया आता होता सगळा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. खरोखर हा सामना जर जिंकायचा असेल तर अशाच प्रकारची गोलंदाजी इथं करावी लागेल वीर तानाजी दापडे या संघाचे गोलंदाजांना. हेमंत आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. पुन्हा सज्ज होतोय हायवे इन कडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी राकेश याला. बघूया राकेश कशा पद्धतीने या चेंडूवर खेळतोय. अगदी हाताने सोडलेला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. काय गोलंदाजी करतोय खरोखरच. 3 चेंडू टाकून झालेले त्याने 3 चेंडूचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडू फक्त आणि फक्त 1 धाव. फक्त व्हाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एक धावने भर पडलेल्या संघाची धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या होती ती 2. आता मात्र मागचा गुडघा टेकून मारलेला शॉट जमिनीलगत जातोय. चेंडू जातोय वाईट लॉंगांच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होते. पंचांचा बोट आकाशात आणि सदानंद याला जावं लागेल खेळाडू कक्षात. पहिला हादरा बसतोय कालिका माता कालवर या संघाला धावाच्या स्वरूपात. सदानंद बाद झालेला आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच योगेश पाटील जातोय. 29 धावांचा आव्हान असताना एक गडी इथं बाद झालेले. सदानंद बाद झालेल्या 3 धावांवर एक गडी बाद झालेला आहे.
पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज हवे इनकडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज राकेश. बघूया या चेंडूवर कशा पद्धतीने खेळून काढतोय ते पाहायचं आहे. आता मात्र चेंडूला लाभ करतोय, चेंडू जातोय या क्षेत्रामध्ये जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय 6 धावांसाठी, येतोय षटकार. राकेश यांनी रॉकेट सोडण्याचं सुरू केलेलं आहे. या 6 धावने संघाची धावसंख्या वाटते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 9 हवा इथं झालेले आहेत. शॉर्ट चेंडू मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे. राजू पाटीलला मात्र चेंडूच्या खाली होतं, मात्र कॉलिंग इथं व्यवस्थित होत नाहीये. धरतीला प्रदान करतायत, झेल सुटतोय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतो राकेश याला, कारण कॉलिंग केली नव्हती आणि कॉलिंग करणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये जर झेल घ्यायचं आहे, चेंडू थांबवायचा असेल तर कॉलिंग करणं महत्वाचं असतं. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी हेमंत. समोर असणारे फलंदाज योगेश पाटील. सफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही समांतर करते. धाव मिळते मात्र वाईटचा इशारा येतोय. एका धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 11 धावा इथे झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज हेमंत पुढचा चेंडू टाकण्यासाठी. टटोल चेंडू गरीच्या क्षेत्रामध्ये जातोय. शॉर्ट फाईन लॅगच्या क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मात्र मिळते, एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 12 धावा इथं झालेल्या आहेत. पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झालेल्या आहेत त्या म्हणजे 12. आता मात्र गोलंदाजची धुरट सांभाळण्यासाठी गोलंदाज येतात ते म्हणजे कुंदन पाटील साहेब यांच्यावर जिम्मेदारी सोपवलेली आहे. बघूया धावा रोखण्याचं काम पाटील साहेब इथे करतायत की नाही ते पाहायचं आहे. समोर असणारे फलंदाज योगेश पाटील बघूया कशा पद्धतीने समोर जातात ते पाहायचं आहे. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत ते म्हणजेच गोलंदाज कुंदन पाटील साहेब येत आहेत. पहिला चेंडूला भेटून दिलाय, चेंडूला लापटेट फटका पाहायला मिळतो. चेंडू जातो वाईट लॉगांच्या रिजन मधून 6 धावांसाठी, येतोय षटकार. पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी जातोय चेंडू. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 18 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा चेंडूला विरकून दिला, चेंडू जातोय स्ट्रेट. एका टप्प्याने चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 22 धावा इथं झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. आता मात्र चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय रिझन नाही इथं पूर्ण करतोय. 6 धावांसाठी चेंडू जातोय. स्कोर लेवल झालेला आहे, 28 धावा इथं झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावांची गरज.
पुन्हा एकदा चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातोय वाईट लॉगॉनच्या रिझन मध्ये. पुन्हा एकदा 6 धावांची मोहर उठलेली आहे. येथे 6 धावा आणि हा सामना विजयी संपादन करता येते कालिका माता कालवार. हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन सदानंद. आणि हार्ड लक कुंदन पाटील साहेब, राजू पाटील साहेब. तर या सामन्यामध्ये हिरो ठरलाय खरोखर जबरदस्त फलंदाजी ज्यांनी केली आणि गोलंदाजी सुद्धा केली. योगेश पाटील यांनी पुढे यायचं आहे. योगेश कमॉन स्टेज, कलेक्ट द युअर मॅन ऑफ द मॅच. चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी, चांगली गोलंदाजी करून 7 धावा या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आणि चांगली बॅटिंग इथे केलेली आहे. तब्बल 22 धावा इथे केलेत. बघा टीव्ही स्क्रीनमध्ये इंडिकेटर शिव मंदिर तुम्ही पाहू शकता. जबरदस्त असं कॅमेरामॅन आमच्या चित्रकरण सागर यांनी या मंदिराला कैद केलेलं आहे. टीव्ही स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता. दिंडीगड मंदिर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर योगेश पाटील पुढे यायचं आहे. तर योगेश